गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर काही दिवसातच विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत। भाजपने 30 जणांच्या नावांची यादी केंद्रातील नेतृत्वाकडे पाठवली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील एका जागेसाठी कुणाला संधी द्यायची यासाठी चर्चा सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी 6 जणांची नावे चर्चेत आहेत। पक्षाकडून कुणाला संधी देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं राहील। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी पहिली राजकीय कसोटी ठरणार आहे। एका जागेसाठी राष्ट्रवादीकडून अनेक नेते इच्छुक आहेत। उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये खासदार पार्थ पवार यांची देखील भूमिका महत्त्वाची असणार आहे। ही निवडणूक पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखवण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी ज्या नेत्यांनी साथ दिली आणि पवार कुटुंबाशी जवळीक ठेवली त्यांनाच प्राधान्य दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी सध्या 6 जणांच्या नावाची जोरदार चर्चा केली जाते। यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे तसेच बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार जिशान सिद्दीकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे आणि उमेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत। तसेच अमोल मिटकरी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे। आता यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो हे लवकरच सांगितले जाईल। महाराष्ट्र विधान परिषदेतील 9 सदस्यांची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे। यामध्ये संजय केनेकर, नीलम गोरे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे तसेच अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या 9 सदस्यांचा समावेश आहे। तर विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे। या 10 जागांसाठी पुढच्या महिन्यात 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे। या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।